तर आज घरी ना कप्प्याचे घावन बनवले होते. सोमवार होता उपवास आणि आज पोळा पण होता सण. तर म्हटलं आज काहीतरी गोड बनवूया. तर हे कप्प्याचे घावन मला बरेच दिवस बघायचे होते कसे करतात ते. तर आज मी ते बनवले आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केले. तर नक्की बघा. आणि आता ना एक ॲमेझॉनवरून एक पार्सल मागवलेली घरगुती उपयोगासाठी आणि अशी म्हणजे भरपूर आम्हाला दिवस ते घ्यायचं होतं आणि ते घेतलं. तर बघा नक्की तो पण व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करते. सत्यनारायणची पूजा झाल्याच्या नंतर ओटीमध्ये नारळ दिला जातो. तर तो घरी होता. म्हटलं आज त्याच्यापासून काहीतरी गोड पदार्थ बनवूया आणि काहीतरी नवीन बनवूया. मग ठरवलं की आज कप्प्याचे घावन बनवायचे आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज कप्प्याचे घावन बनवते आणि त्याची वरती किसायला घेते खोबरं. बरेच जण म्हणतात की ताई तुम्हाला जमतं का हे करायला, किसायला. तर म्हटलं हा मला सवय लहानपणापासून त्या गोष्टींची, त्यामुळे होतं पटापट किसून होतं. काही जास्त वेळ नाही लागत आणि किसणीच बरी वाटते किसायला. तर किसून बघा 1 वाटी खोबरं झालं आणि मग त्याच्यासाठी ना मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे. गूळ साधारणतः मोकळाच असला तर बरं. माझ्याकडे जो होता काळा गूळ तोच मी वापरला आहे. कारण हा गूळ मी सहसा आणून ठेवते मुलांना खाण्यासाठी वगैरे देते. तर मी काळा गूळच वापरते घरी. आणि जसं आपण मोदकाला सारण बनवतो तसं ते सारण बनवून घेतलं. त्याच्यामध्ये वेलची पावडर, खसखस टाकून असं मोकळं असं सारण झालं. आणि हे सारण थोडंसं मोकळंच पाहिजे. नंतर मी जे आपण घावण्याला मिश्रण करतो पीठ, तसं मी 1 वाटी पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये 2.5 वाटी पाणी टाकून असं पातळसर असं पीठ तयार केलं घावण्यासाठी. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आणि पीठ मला हाताने मिक्स करते. कारण मला आपल्याला कळतं किती पातळ झालं ते किंवा घट्ट झालं ते, त्यानुसार आपण पाणी टाकू शकतो. नारळाची जी वरची शेंडी असते ती अशी काढून घेतली आणि तिच्याच याने मी तेल लावते. आमच्याकडे तर असंच करतात. आता मी जास्त ते सिलिकॉन ब्रश वगैरे बघितले आहेत किंवा असतात मार्केटमध्ये. पण पूर्वी तर याच्याने सर्वजण तेल लावायचे. तसंच मी पण लावलं. एकदम इझी वाटतं तेल लावायला वगैरे. आणि नंतर मग असे जसे घावणे घालतो तसेच घावणे घालून घेतले. मंद थोडंसं मिडियम गॅसवरती असे घावणे झाल्याच्या नंतर ते परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर जो आपण सारण तयार करून ठेवलं आहे ते सारण आहे, अर्ध्या भागावरती ते सारण असं पसरवून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं असं पसरवायचं आपण सारण. आणि नंतर मग असं फोल्ड करायचं त्याला. असं अर्धी फोल्ड करून झालं की नंतर मग दुसऱ्या भागावरती असं सारण पुन्हा टाकून घ्यायचं. आणि हा जो उरलेला भाग आहे तो त्याच्यावरती टाकून असं व्यवस्थित शेकवून घ्यायचं. आणि हे झालं आपलं कप्प्याचे घावण तयार. असेच मी बाकीचे उरलेल्या पिठाचे पण घावण तयार करून घेतले. आणि एका साईडला माझ्या इकडे मुगाची भजी करणं तयार होतं. कारण उपवास होता, श्रावणी सोमवार आणि शेवटचा सोमवार होता. त्यामुळे म्हटलं जरा व्यवस्थित असं जेवण करायचं, म्हणून ही एक स्पेशल डिश. एका साईडला माझे मुगाच्या डाळीचे भजी बनवणं चालू होतं. तर मी ना त्याच्यासाठी आधी डाळ भिजत टाकली होती आणि पूर्ण पाणी त्यातून काढून घेतलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, लाल तिखट, धने पावडर, हळद आणि थोडंसं आलं किसून टाकलं होतं. आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं. थोडंसं दाटसरच बारीक करून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला आणि कोथिंबीर, मीठ असं टाकून घेतलं. आणि त्यांचे जे भजी आहे त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही, कारण मला सारखंच मेसेज येत होते मेमरी फुल वगैरे. तर त्यामुळे ते शूट झालं नाही. त्यामुळे हे मी मिश्रण असं तयार करून ठेवलेलं. पण भजी एवढे छान असे झाले होते आणि कमी तेलकट असं भजी. या पद्धतीने सर्व घावणे करून घेतले आणि मग देवाला नैवेद्य दाखवला. कारण ह्याच दिवसासाठी स्पेशल ते बनवायचं ठरवलं होतं, शेवटच्या सोमवारीसाठी. आणि एखादी गोष्ट अशी नवीन गोष्ट जर सक्सेसफुल झाली ना की भरपूर आनंद मिळतो. आणि जेवणाचं तर काय विचारायलाच नको. एखादा पदार्थ असं व्यवस्थित झाला म्हणजे, आणि घावणे त्यातल्या त्यात, कारण ते परतण्याच हीच मोठी गोष्ट असते त्याच्यामध्ये. आणि हे आता ॲमेझॉनची पार्सल आहे, तर ती ओपन करून दाखवते तुम्हाला. उपयोगी वस्तू आहे.
तर तिला तर अनबॉक्सिंग करते आणि तुम्हाला कळेलच मी हे काय मागवलंय ते. एकदम कमी जागेत याचा वापर होऊ शकतो अशी ही वस्तू आहे. म्हणजे सर्वच गोष्टी मॅनेज करायच्या म्हटलं तर ते शक्य होत नाही. वस्तूंचा पसारा कमी होतो आणि माझा असा प्रयत्न राहतो की कमीत कमी जागा वाटतील अशा गोष्टी खरेदी करायचं जास्त कल देते त्या गोष्टींकडे मी. एकाच बॉक्समध्ये त्यांनी 2 बॉक्स पॅक केले होते आणि त्यामुळे मला आधी वाटलं एकच बॉक्स आहे की काय. नंतर जेव्हा ओपन करायला गेले तेव्हा कळलं की हे 2 बॉक्स आहेत आणि इतकं हेवी बॉक्स होते ना, मला ते हेच नव्हतं ओपन करताना जरा थोडं डिफिकल्ट जात होतं कॅरी करायला. तर ही चेअर आहे. एकदम क्लासिक लुक आहे. क्लासिक छान असा. वा खरंच छान आहे. मस्त चेअर आहे. लुक बघा त्यांचा की एवढं छान वाटतंय. आणि मी खरं सांगते एवढं फिरलो ना आम्ही, कुठेतरी आम्हाला कुशनिंगची क्वालिटी चांगली मिळत नव्हती, कुठे त्याची हाईट नव्हती, मटेरियल चांगलं नव्हतं. तर यांचं मटेरियल पण छान वाटतंय मला आणि कम्फर्टेबल आहे. एकदम कम्फर्टेबल वाटते चेअर. आणि मेन म्हणजे मजबूत आहे. असं आम्ही जे बघत होतो ना शॉपमध्ये जाऊन तर तेवढी मजबूत नव्हते वाटत, पण ही भरपूर अशी मजबूत वाटते आणि लुक तर जबरदस्त आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला काय होतं आता जागा कमी वापरेल असं पाहिजे. घरात जे आपण प्लास्टिकच्या चेअर घेतो तर त्यांचं काय असतं की त्या जागा भरपूर घेतात. म्हणजे आता एवढी जागा एका चेअरने घेतली, दुसरी ठेवली 2 चेअर तर फुल गॅलरी पॅक होते. तसं नको पाहिजे होतं. गॅलरीमध्ये मोकळी जागा पाहिजे आणि मी पूर्ण घर आहे ना थोडंसं असं मोकळंच ठेवते. जास्त भरलेलं असं सामान असं नाहीये माझ्याकडे काही. तर त्यासाठी ही बघा चेअर आहे आणि कलर पण एकदम छान आहे. चेअरचं जे मटेरियल आहे ना ते फार हेवी आहे, म्हणजे एकदम मजबूत अशी आहे. कारण मी ऑफलाईन बघितलं त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे आणि ह्या चेअरमध्ये. आमच्याकडे ना कुठली नवीन गोष्ट आली ना ती अनेला बघायची असते ती काय म्हणजे फोडून वगैरे. तर एक चेअर मी अनबॉक्सिंग केली तर दुसरी त्याला करायची आहे. तर आता तो अनबॉक्सिंग करतोय. एक एक्साइटमेंट असते मुलांना भरपूर. खाली पकड मी पकडू का? तू काढ. असे नको येते का किस्सा. हे बघा अनेक एक्साइटमेंट. आणि आता अनुभव पण करू पण तिला. किती छान वाटतं. आणि कुशनिंग बघा. कुशनिंग एकदम छान आहे, सॉफ्ट आहे. बॅक कुशनिंग आहे आणि इथे पण कुशनिंग आहे. आणि ह्याची कॉस्ट म्हणाल तर 2200ला 1 चेअर. असं 4200ला ना 4100ला मला 2 चेअर्स मिळाल्या आणि आम्ही 2चा सेट घेतला त्यामुळे थोडंफार कमी मिळालं. एकाची प्राइस थोडी जास्त आहे. कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देईन त्याची. आम्ही बघितल्या ऑफलाईन, आम्ही शोरूम फिरलो वगैरे, बरेचसे शोरूम आम्ही काढले तर सीट कम्फर्टेबल नव्हत्या. जी ही विड्थ आहे ती कम्फर्टेबल नव्हती, मग बसायला वगैरे कम्फर्टेबल नव्हत्या. तसं हिचं नाही. सीटची जर तुम्ही विड्थ बघितली तर अशी भरपूर अशी मोठी विड्थ आहे. म्हणजे कम्फर्टेबल आपण बसू शकतो याच्यावरती आणि मजबूत तेवढ्याच मजबूत आहेत. म्हणजे आम्ही खरं सांगते एवढे शॉप काढले असतील आम्ही तर आम्हाला एवढं असं मजबूत मटेरियल कुठे मिळालं नव्हतं. ते बघा फोल्डिंग केल्यानंतर लुक होतो आणि खरंच छान आहे. जर कोणाला जर असं कमी जागेमध्ये जर चेअर खरेदी करायची असतील तर नक्की हा उपयोगी पडेल. अमेझॉन खरेदी हॅपी. म्हणजे यावेळेला आम्हाला खरंच छान वाटलं आणि भरपूर दुकानं वगैरे चालून फिरण्या म्हणजे थकलो होतो ऍक्च्युली. त्या दिवशी आम्ही एवढं फिरलो होतो चेअर बघण्यासाठी. तर आज ऑनलाईन शॉपिंग एकदम आम्हाला हॅपी. तर असा आजचा ब्लॉग होता आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.